बहुजन समाज पार्टी ठाणे जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज दिनांक 23 मार्च 2026 रोजी वेळ 11:00 ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे। जिल्हा अधिकारी मार्फत पंतप्रधान भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रात घरगुती गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध करून देणे, काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होते व त्यामुळे ठेलेवाले, छोटे व्यावसायिक व सर्वसामान्य कुटुंबांना होणारा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, तरी तात्काळ व ठोस कारवाई करावी। सुनील डोंगरे साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बहुजन समाज पार्टी यांच्या आदेशावरून आंदोलन करण्यात आले। आंदोलकामध्ये उपस्थिती राजेश चंद्रा जयसवार साहेब, मुंबई कोकण झोन प्रभारी विद्याधर किरतवडे साहेब, महाराष्ट्र प्रदेश सदस्य शंकर दयाल साहेब, मुंबई कोकण झोन बामसेफ कन्व्हेनर राजाराम पाटील साहेब, आगरी कोळी नेता मधुकर बनसोड साहेब, प्रभारी ठाणे संतोष भालेराव साहेब, ठाणे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब काळे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नसीमभाई ठाणे, जिल्हा दीपक जाधव ठाणे, जिल्हा सदस्य उल्हासनगर प्रभारी हरेश ब्राह्मणे साहेब, उल्हासनगर प्रभारी रमेश धनवे, कोषाध्यक्ष दीपक भाऊ खंदारे साहेब, अध्यक्ष कल्याण ग्रामीण विधानसभा सुरेंद्र गौतम, उल्हासनगर विधानसभा उपाध्यक्ष आप्पा सोनवणे, अनिल राव इत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। बीएसपी की क्या पहचान, नीला झंडा हाथी निशान, बीएसपी के वास्ते खाली कर दो रास्ते, अरे बीएसपी के वास्ते खाली कर दो रास्ते। अरे जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है, अरे जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है। सध्या देशामध्ये सगळी परिवार आणि कुटुंब अत्यंत संकटात आहेत। मी सुद्धा या आंदोलनाची प्रेरणा माझ्या घरातून घेऊन आलो। आपल्या घरात मी सिलेंडरवाल्यांना आम्ही विचारलं की सिलेंडर मिळेल की नाही, तर ते सांगतात कमीत कमी 8 ते 15 दिवसात मिळणार नाही। आणि असं ऐकायला मिळतं आहे कदाचित हा जो प्रश्न हा 5 वर्ष असाच राहणार आहे, म्हणजे गॅसचा आणि सिलेंडर फार घाबरलेले आहेत। आता हा जो निर्णय आहे म्हणजे सरकारचा जो हा युद्धाचा परिणाम आहे, हा काय फक्त भारतातला विषय नाही। नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधान एप्स्टीन फाईलमध्ये अडकलेले आहेत आणि त्याच्यामुळे परिणाम की ते बोलू शकत नाहीत आणि म्हणून इस्रायलची आणि